नमस्कार, चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण दह्यातली काकडीची कोशिंबीर कशी करायची ती बघूया। इथे मी 4 काकड्या सोलून किसून घेतल्यात। या मी हलक्याशा दाबून काकडीचं संपूर्ण पाणी काढून घेते। हे काकडीचं पाणी काढून घेतले। याच्यामध्ये चिमूटभर काली मिरी पावडर आणि चिमूटभर मीठ टाकून पिळू शकतो। इथे बाउल मध्ये एक छोटी वाटी दही घेऊया। हे दही 150 ग्राम आहे। हे छान फेटून घेऊया। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। इथे मी शेंगदाणे खरपूस असे भाजून त्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे। 1 चमचा साखर। हे मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये नितळून घेतलेली काकडी टाकूया। बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर। हे सर्व एकजीव करून घेऊया आणि तुम्हाला उपासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। 1 चमचा तूप, पाव चमचा राई। राई छान फुलली आता। पाव चमचा जिरं, 2 हिरवी मिरची चिरून घेतलेली। तुम्ही हिरवी मिरची कोशिंबीर मध्ये कच्चीही टाकू शकता, पण मी फोडणी करून टाकते कारण फोडणी केल्याने ती तिखट लागत नाही। फोडणी केलेली मिरची चवीला चांगली लागते। थोडंसं हिंग। फोडणी 2 मिनिटं थंड करून घेतले, ती आता आपण ओतून घेऊया। चवी प्रमाणात मीठ टाकूया। मी लगेच खाणार असेल तर मीठ टाका, नाहीतर असं सगळी तयारी करून फ्रीज मध्ये ठेवा। जेव्हा खायला घ्याल तेव्हा मीठ टाका। मीठ अगोदर टाकून ठेवलं तर पाणी सुटतं। अशा प्रकारे आपली कोशिंबीर तयार आहे। ही कोशिंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तर मोहरी फोडणीला घालू नका। खमंग अशी काकडीची कोशिंबीर तयार आहे। ही कोशिंबीर खूप टेस्टी होते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त रहा।